वृंदा तिच्या बाळाच्या स्वागताची तयारी करत होती. आता पुढे. राजेश्वर, जोगेश्वरी आणि दादासाहेब सरोजच्या घरी पोहोचले. बाळाला बघून राजेश्वरला खूप लाड करावे वाटले. तो त्याच्या मुलासाठी हळवा झाला होता. त्याला त्याची चूक लवकरच समजली होती. आईला साथ देऊन त्याने मुलाला वृंदापासून दूर ठेवले याचे त्याला खूप वाईट वाटले. खूप उशीर होण्याआधी स्वतःची चूक सुधारायची म्हणून तो सरोजकडे मुलाला घ्यायला आला होता. आज त्याचे बाळ वृंदाच्या जवळ असायला हवे होते, पण ते सरोजकडे होते याचे त्याला खूप वाईट वाटत होते. सरोज जवळून त्याच्या मुलाला जवळ घेऊन येणे कौतुकाने बघितले आणि तो बाळाला म्हणाला, आता आपण तुझ्या आईकडे जाऊया. तुझी वृंदा आई तुझी खूप वाट बघत आहे. जसे राजेश्वरने त्या बाळाला आपल्या हातात घेतले, बाळ जोराजोरात रडायला लागलं. राजेश्वरने त्याला खेळवण्याचा प्रयत्न केला, चूप करण्याचा प्रयत्न केला, पण तो शांतच होत नव्हता. उलट अजून जोराजोराने रडत होता. राजेश्वरने त्रासून त्याला परत सरोजजवळ दिले. म्हणाला, याला थोडे चूप कर. माझा हात नवीन वाटत आहे म्हणून रडत असेल कदाचित. सरोज त्या मुलाला घेऊन खेळू लागली. जसा तो मुलगा सरोजजवळ गेला, तो चूप झाला. सरोजच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. विवेक म्हणाला, सरोज, त्या बाळाला त्याच्या आजीकडे दे. तू जरा चहा पाण्याचे बघ. हे बाळाला घेऊन जायला आले आहेत. बाळाची तयारी करून दे. त्याचे कपडे वगैरे भरून बॅग तयार कर. मला माहिती आहे तू काहीच करून नाही ठेवले आहे. सरोजला असे वाटले, काहीतरी कारण देऊन बाळाला आपल्याकडेच ठेवून घ्यावे. सरोजचा चेहरा उतरलेला होता. त्याला आता तिला त्या मुलाला स्वतःपासून दूर करायचे नव्हते. तरी ती विवेकला उत्तर देत म्हणाली, हो, मी लगेच त्याची बॅग भरून आईला देते. तुम्ही जरा याच्याकडे लक्ष ठेवा. राजेश्वरने त्याला पुन्हा जवळ घेतले. पुन्हा तो मुलगा राजेश्वर जवळ जाताबरोबर रडायला लागला. राजेश्वरने त्याला जोगेश्वरी जवळ देत म्हटले, आई तू सांभाळायला राहत नाही आहे माझ्याजवळ. हे बघून दादासाहेब बोलले, अरे राहील, त्याला अजून तुझी सवय नाही. तो छोटा आहे. लहान मुलांना जिकडे लळा लावला तिकडे लागत असते. आता तो इतक्या दिवसापासून सरोजकडे आहे, त्यामुळे सरोजची चांगली ओळख झाली आहे म्हणून तसा कदाचित करत असेल. पण घरी गेल्यावर तो वृंदाकडे गेला की ठीक होऊन जाईल. दादासाहेब असे बोलत होते, पण सरोजचे मन खूप नाराज झाले होते. तिला त्या बाळाला आपल्यापासून दूर नव्हते करावे वाटत. 15 दिवसापासून ती त्याची संगोपन करत होती. आता तिला त्याची हळूहळू सवय व्हायला लागली होती. ती दादासाहेबांना म्हणाली, पण दादा, तो तर खूप रडत आहे. घरी गेल्यावर ठीकच राहील कशावरून. त्याला माझ्या हाताची सवय झाली आहे. पण सरोज, कधी ना कधी तर त्याला राहावेच लागेल आणि एकदा त्याच्या आईचा लळा लागला की तो राहील हळूहळू. चिंता नको करू, आम्ही घेऊन जाऊ त्याला. हो, पण माझी गरज वाटली तर मला कळवा नक्की. आई बरोबर सांभाळशील ना? जोगेश्वरीला सरोजच्या डोळ्यामध्ये त्या नवीन मुलासाठी प्रेम दिसत होते, पण तिला कळले नाही असे का झाले. सरोजला तर आपण सांगितले होते की तू काही दिवस सांभाळ, मग आम्ही घेऊन जाऊ. बहुधा अचानक असे त्या बाळाला तिच्यापासून दूर करताना तिला वाईट वाटत असेल. जोगेश्वरी म्हणाल्या, सरोज, तू आजच्या दिवस चाल आमच्यासोबत. या बाळाला आमच्या घरी पोहोचवून दे. मग घरी येऊन जा, कारण तो तुझा हात ओळखत आहे. घरी जातपर्यंत तरी तो शांत राहिला पाहिजे. विवेक म्हणाला, हो चला, मी पण येतो पोहोचवायला सरोजसोबत. सरोज याच्यासोबत राजेश्वरच्या घरापर्यंत आली. वृंदाने बाळाचे स्वागत केले. वृंदाला ते बाळ घेऊन सरोजपर्यंत परत जायला निघाली, पण तिचा बाळ घराबाहेर पडतच नव्हता. 2-3दा वळून त्या बाळाकडे बघितले. विवेक तिला जबरदस्तीने घरी घेऊन आला. वृंदाने तिच्या बाळाला पहिल्यांदा आपल्याजवळ घेतले. ती इतकी आनंदाने भारावून गेली होती की काय करू काय नाही असे वाटत होते. जवळ घेऊन ती त्याचा खूप लाड करू लागली. तनुमनू पण तिच्या शेजारी बसल्या होत्या. त्या दोघी पण बाळाचा लाड करत होत्या. राजेश्वरला आनंद झाला वृंदाच्या चेहऱ्यावरची खुशी बघून. दादासाहेब समाधानी होते. जोगेश्वरी म्हणाली, तू माझे ऐकून बाळाला घरी घेऊन आली, आभारी आहे. वृंदाला मुलगा झाला तेव्हापासून दादासाहेबांनी जोगेश्वरीसोबत बोलणे सोडले होते. त्या दिवसापासून ते आजपर्यंत जोगेश्वरीसोबत बोललेच नाही, कारण दादासाहेब रागात होते. जोगेश्वरीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ना आनंद झाला होता ना दुःख झाले होते त्या बाळाला वृंदाला सोपवून. पण राजेश्वर समाधानी होता. त्याचे कुटुंब पूर्ण झाले होते. वृंदा त्याच्या मुलीसोबत एकत्र बसून आनंद साजरा करत होते, पण ते बाळ रडणे थांबवत नव्हते. वृंदा राजेश्वरला म्हणाली, हा खूप रडत आहे. काय झाले माहिती नाही. हो, आम्ही त्याला घ्यायला गेलो तेव्हापासून रडत आहे तो. शांत कर त्याला आधी. अहो, आता शांत होईल तो. त्याच्या आईचे दूध पिले की बाळ शांत होत असते. म्हणून तिने तनुमनूला बाहेर पाठवले आणि त्याला आपल्या छातीशी लावले. पण तो वृंदाचे दूध पित नव्हता. राहून राहून रडत होता. कसे तरी वृंदाने त्याला फिरवत फिरवत झोपवले. रडून रडून तो थकला असल्याने 2-3 तास शांत झोपला.
घरी आल्यावर सरोज 2-3दा विवेकला म्हणाली, विवेक, तो रडत तर नसेल ना? रात्रभर झोपेल ना माझ्याशिवाय? हो, तो त्याच्या आईजवळ आहे, शांत झोपेल बघ. जगातले सर्व सुख मुलांना आईजवळ मिळत असते. पण मला झोप येणार नाही. त्याच्या इवल्या इवल्या हातापायाचा स्पर्श अजून जाणवत आहे मला. सरोज, इतका विचार करू नको. तो तुझा मुलगा नाही आहे असे समज. काही दिवस तू वृंदावनीची मदत केली आणि विसरते सगळं. आपल्या मुलाकडे लक्ष दे. हां. सरोज विवेकसमोर बोलली नाही, पण तिची माया त्या मुलासोबत लागली होती. सरोजने अजूनही विदेश जाण्याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. सरोजचा लहान मुलगा रॉकी तिच्याजवळच खेळत होता, पण तिचे घरात कोणासोबतच लक्ष लागत नव्हते. इकडे वृंदाकडे सध्या तर ते बाळ रडून रडून थकल्यामुळे झोपले होते. घरामध्ये सगळेजण आनंद साजरा करत होते. दादासाहेबांनी जोगेश्वरीसोबत बसून नवीन बाळाच्या बारशाची तयारी सुरू केली. ते म्हणाले, जोगेश्वरी, आपल्याला बाळाचे बारसे चांगले धूमधडाक्यात करायचे आहे. एकतर तुझी नातवाची इच्छा पूर्ण झाली आणि मला पण खूप खुशी झाली. या नवीन बाळासोबत नवीन आनंद घरात आला. या वर्षीची दिवाळी धडाक्यात साजरी होईल आपली. योगेश्वरीने फक्त हो म्हणून उत्तर दिले. हो, तुम्ही तयारी सुरू करा. नवीन बाळ वृंदाचे दूध पीत नसल्यामुळे वृंदा त्याला वरचे दूध पाजले. तेही तो पूर्ण पिला नाही. त्याच्यासोबत पूर्ण दिवस खेळण्यात घालवला. रात्री जेव्हा ती त्याला झोपत होती तेव्हा ते बाळ झोपतच नव्हते. रडून रडून त्याचा घसा बसला होता. तो इतका रडत होता की वृंदालाही आता भीती वाटायला लागली. याला कसे चूप करावे. राजेश्वर म्हणाला, काय झालं वृंदा? चूपच राहत नाही हा. इतका छोटा आहे की इतका रडत आहे तर मलाच त्याची दया येऊन राहिली आहे. त्याच्याकडे जरा लक्ष दे. हो, मी त्याच्याकडेच लक्ष देत आहे, पण तो चूपच राहत नाही. दूध पण पित नाही. मला तर खूप काळजी वाटत आहे. रात्रीचे 11 वाजले तरी रडून रडून त्याने घर एकत्र केले. अशातच त्याला ताप आलेला वृंदाच्या लक्षात आले. जेव्हा वृंदाने सर्वांना सांगितले की बाळाला ताप आला आहे, तेव्हा सगळेजण घाबरले. त्या छोट्या मुलाला ताप? जोगेश्वरी म्हणाली, अचानक सरोजपासून त्याला आपण आणल्यामुळे असे झाले असेल. तो तिचा स्पर्श ओळखू शकतो. मला वाटते तो तिच्याजवळच शांत राहील. वृंदाचा चेहरा उतरला जोगेश्वरीचे बोलणे ऐकून. आई, मी त्याला पूर्ण प्रयत्न करत आहे शांत करण्याचा, पण तो चूपच राहत नाही आहे. काय करायचे? मी कसे सांगणार आता काय करायचे? तू आणि राजेश्वर ठरवा. दादासाहेब म्हणाले, त्यांना डॉक्टरांना दाखवायचे का आता इतक्या रात्री? राजेश्वर म्हणाला, नाही तर सरोजलाच बोलवावे लागेल. जोगेश्वरी बोलल्या. वृंदा तर खूप हळवी झाली होती. तिला तिची चूक काय समजतच नव्हते. अजून बाळाला तिच्यापासून दूर करण्याच्या गोष्टीने तिचे अंग शहारले. तिने राजेश्वरचा हात पकडून मानेनेच नाही म्हटले. तिच्या डोळ्यातले भाव त्याला समजले होते. तिचे ममत्व पणाला लागले होते. घाबरू नका, मी डॉक्टरला फोन लावतो, दादासाहेब म्हणाले. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढील भाग ऐकण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.